नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर महासेमी इंग्लिश। आज आपण बघणार आहोत 10वीचा टॉपिक ग्रॅव्हिटेशन। ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण। या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत ग्रॅव्हिटेशन, केपलर्स लॉ, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशन, फोर्स ऑफ अर्थ, फ्री फॉल, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक्सेप्ट व्हेलॉसिटी। या टॉपिकमध्ये आपण हे 7 पॉइंट बघणार आहोत। आता बघा, कॅन यू रिकॉल म्हणजेच तुम्ही आठवून बघा, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन अ ऑब्जेक्ट। एखाद्या ऑब्जेक्टवर कोणता फोर्स ॲक्ट असतो। व्हॉट टाईप ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ। तुम्हाला कोणकोणते फोर्सेस माहिती आहेत। व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स। तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काही माहिती आहे का। We have seen in the previous standard that the gravitational force is universal force. मागील इयत्तेत आपण बघितले आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे जो गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती युनिव्हर्सल फोर्स आहे अँड इट ॲक्ट नॉट ओनली बिटवीन टू ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बट ऑल्सो बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स। म्हणजेच गुरुत्वाकर्षण जे आहे ते फक्त पृथ्वीवरच्या 2 ऑब्जेक्टमध्येच नसून ते 2 ऑब्जेक्टमध्ये युनिव्हर्सलमधल्या 2 ऑब्जेक्टमध्येही पाहायला मिळतं। लेट अस नाऊ लर्न दिस हाऊ दिस फोर्स वॉज डिस्कवर्ड। आता आपण बघूया या गुरुत्वाकर्षणाचा शोध कसा लागला। ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण। As we learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. जसं की तुम्हाला माहिती आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध आयझॅक न्यूटन यांनी लावला। ॲज द स्टोरी गोज, अशी एक स्टोरी आहे की जी डिस्कवर्ड बाय फोर्स बाय सीइंग ॲन ॲपल फॉल फ्रॉम ऑन ट्री ऑन द ग्राउंड। ही वंडर्ड व्हाय all apples fall vertically downward and not and angle to the vertical. Why do they not fly up in horizontal direction? म्हणजेच ज्यावेळी आयझॅक न्यूटन एका झाडाखाली बसले होते त्यावेळी सफरचंद ते बसले होते तिथं सफरचंद येऊन पडले। तर त्यांनी विचार केला की हे सफरचंद व्हर्टिकली येऊन जमिनीवरच का पडले आणि ते सफरचंद व्हाय नॉट फ्लाय ऑफ होरिझॉन्टल डायरेक्शन। म्हणजेच ते सफरचंद वरती आकाशात का नाही गेले। आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड्स इटसेल्फ। म्हणजेच ते जे ॲपल आहे ते पृथ्वीकडे ॲट्रॅक्टिव्ह फोर्सने ॲपल अट्रॅक्टिव्ह टुवर्ड्स इटसेल्फ फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ। म्हणजेच ते जे सफरचंद आहे ते पृथ्वीकडले आकर्षिले गेले। असे कशामुळे झाले तर पृथ्वीकडे जो फोर्स आहे त्यालाच काय म्हटले आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन। द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द व्हर्टिकल डायरेक्शन अँड ॲट द पोझिशन ऑफ द ॲपल अँड दस द ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड। म्हणजेच ते जे ॲपल आहे त्याची जी डायरेक्शन म्हणजे दिशा आहे ट्रीच्या सेंटरपासून ती व्हर्टिकली आहे, त्याच्यामुळे ते जे सफरचंद आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड फॉल झालेले आहे। आता बघा इथं फिगर दिलेले आहे।
Here, see in the figure 1.1 on the left shows an apple tree on the earth. The force of an apple on the tree is toward the center of the earth, that is along the perpendicular from the position of an apple to the surface of the earth. That means here it shows the concept of the gravitational force by the diagram, that the trees of apple is shown in the earth and the Newton is sit under the tree. When the apple is fall in front of him, he thought that why this apple falls on the earth and not it fly on the moon. This was the point of the research of the gravitational force from the Isaac Newton. Here the figure also shows the gravitational force between the earth and the moon. That means these figures shows gravitational force between earth and moon. Here again Newton thought that if the force of gravitation act on apple on the tree at different heights from the surface of the earth, can it also act an object at even greater heights? That Newton thought that if there is another force that at different heights, वेगवेगळ्या उंचीवर अजून वेगळा एखादा फोर्स आहे का जो पृथ्वीच्या सरफेसवर आहे, कॅन आल्सो इट ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट ॲट इवन ग्रेटर हाईट. सो मच फर्दर अवे फ्रॉम द अर्थ, much further away from the earth, like an example, like the moon, can it act on even further objects like the other planet and the sun? So Isaac Newton thought this gravitational force can also act on the planets like sun or moon. So this was the concept of the gravitational force and the gravitational force between the earth and moon. Here overall the summary is the gravitational is the force between the attractive force between the two objects, that is earth and other object which can be attracted by the gravitational force by